नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण MA भाग 1 सेमेस्टर 1 या वर्गातील आंतरराष्ट्रीय व्यापार या पेपरमधील व्यापार शर्ती या दुसऱ्या घटकाचा अभ्यास करताना विकसनशील देशांच्या व्यापार शर्तीत सुधारणा करण्यासाठीच्या उपाययोजना या उपघटकाचा विचार करणार आहोत। मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विकसनशील देशांना व्यापार शर्ती सातत्याने प्रतिकूल असतात याची कारणं विचारात घेतलेली होती। विकासाकडे मार्गक्रमण करत असताना विकसनशील देशांना व्यापार शर्ती सातत्याने प्रतिकूल राहणं हे त्या देशाच्या दृष्टीनं घातक असल्या कारणामुळं या विकसनशील देशांच्या व्यापार शर्तीत सुधारणा करण्यासाठी काही उपाययोजना देखील सुचवण्यात आलेल्या आहेत। जर विकसनशील देशांना व्यापार शर्ती सतत प्रतिकूल ठरत असतील तर हे प्रगत देश या माध्यमातून विकसनशील देशांचं सातत्याने शोषण करत राहतील आणि अशा शोषणातनं विकसित देश आणि विकसनशील देशातील अंतर हे वाढत जाईल। आर्थिक विकासासाठी व्यापाराशिवाय तरुणोपाय नाही आहे आणि म्हणूनच विकसनशील देशांना या प्रगत देशांची दादागिरी आणि शोषण अनिच्छेने सहन करावं लागत असतं। या गोष्टीला आळा बसावा आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ विकसनशील देशांनाही त्या ठिकाणी मिळत जावे म्हणून काही उपाययोजना या ठिकाणी आपल्याला सुचवता येतील। त्यातील प्रमुख उपाययोजना म्हणून निर्यातीत वाढ आणि बहुमुखी निर्यात व्यापार हा एक उपाय आपल्याला विकसनशील देशांच्या व्यापार शर्तीत सुधारणा घडून आणण्यासाठी सुचवता येईल। की व्यापार शर्तीत सुधारणा करायची असतील तर व्यापार करा अथवा मरा हा प्रश्न खरा तर विकसनशील देशांपुढं निर्माण होत असतो। मग देशातील अशा वेळेस विकसनशील देशांनी कोणता उद्योग हा प्रमुख निर्यात उद्योग रूपानं विकसित होईल हे त्या देशाच्या अंतर्गत परिस्थितीवर अवलंबून असतं। विकसनशील देशांच्या व्यापार शर्ती प्रतिकूलतेचं जे काही प्रमुख कारण आपल्याला माहीतच आहे की या विकसनशील देशांमध्ये प्राथमिक वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती होतं आणि अशाच प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनाची निर्यात हे देश प्रामुख्यानं करत असतात। मग या देशांना व्यापार शर्ती अनुकूल करण्यासाठी त्यांनी केवळ प्राथमिक वस्तूंच्याच उत्पादनावरती लक्ष केंद्रित करू नये। या प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनाबरोबरच विकसनशील देशांनी औद्योगिक क्षेत्र यामध्ये वस्तू ज्या काही निर्माण क्षेत्र आहे, वस्तू निर्मित विविध वस्तू आणि सेवा क्षेत्र की या सेवा क्षेत्र याच्यावरती लक्ष केंद्रित करावं। थोडक्यात विकसनशील देशांनी त्यांची निर्यात वाढवायची असेल, त्यांना बहुमुखी त्या ठिकाणी निर्यात व्यापार घडून आणायचा असेल तर या देशांनी प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनाबरोबरच निर्मित वस्तू सेवा यांचीही निर्यात करावी। त्या निर्यातीमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न विकसनशील देशांनी केला पाहिजे। विकसनशील देशांकडं एकतर लोकसंख्या जास्त असल्या कारणामुळं श्रमशक्ती ही विपुल त्या ठिकाणी आहे। अशा श्रमाची किंवा श्रमिकांची विविध क्षेत्रात
शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रामध्ये गतिशीलता वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. त्या श्रमिकांची कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं त्यांना प्रेरित करावं, प्रोत्साहन त्या ठिकाणी द्यावं. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेचा त्या ठिकाणी पूर्णपणे वापर करावा. देशामध्ये जी काही नैसर्गिक साधनं आहेत या साधनांचा देखील पूर्णपणे नवे पर्याप्त पद्धतीनं वापर त्या ठिकाणी घडून आणावा. आणि हे सर्व करत असताना या सर्वांमधून उत्पादनात वाढ करून वाढीव उत्पादनाची विकसनशील राष्ट्रांनी निर्यात करावी की जेणेकरून या विकसनशील देशांना व्यापार शर्ती अनुकूल होतील. त्याचबरोबर या विकसनशील देशांनी व्यापार शर्तीत सुधारणा घडवून आणण्यासाठी आपापसातील व्यापार सहकार्याला प्रोत्साहन त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. की प्रगत देशांनी विकसनशील देशांच्या व्यापाराला खरं तर सपोर्ट केला पाहिजेत, प्रोत्साहित केलं पाहिजेत. म्हणजे या प्रगत देशांनी स्वतःच्या निर्यात वाढीबरोबरच विकसनशील देशांची निर्यात वाढवण्यासाठी म्हणजेच प्रगत या विकसनशील देशांच्या आयातीत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. विकसनशील देशांचं केवळ आणि केवळ शोषण करून स्वतःचा विकास प्रगत देशांनी करू नये. आपापसातला व्यापार वाढवण्यासाठी आणि वाहतूक व दळणवळण साधनांच्या विकासावरती या देशांनी प्रामुख्यानं भर दिला पाहिजे. विकसनशील देशांना व्यापारी देणेघेणी मिटवण्यासाठी परकीय चलन प्रगत देशांनी उपलब्ध करून दिलं पाहिजेत. याच जोडीला आंतरराष्ट्रीय पातळीवरती जशा विविध प्रकारच्या संघटना, वित्तीय संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर आणखीन त्यामध्ये काही सुधारणा घडून या देशांना परकीय चलन विकासासाठी, निर्यातीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था स्थापन कराव्यात. या विकसनशील देशांना प्रगत देशांचं सहकार्य जेवढं जास्त प्रमाणात त्या ठिकाणी मिळेल तितकी व्यापार शर्तीची प्रतिकूलता या देशांची कमी होईल. परिणामी त्या देशांच्या व्यापार शर्तीत सुधारणा घडून येत जाईल. त्यानंतर या देशांच्या बाबतीत की त्यांच्या व्यापार शर्तीत सुधारणा घडून आणायची असेल तर या देशांमध्ये किंवा या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये तांत्रिक स्वरूपाची प्रगती होणं गरजेचं आहे. की विकसनशील देशांनी प्राथमिक वस्तूंची कच्चा माल म्हणून निर्यात केला तर त्याला योग्य किंमत मिळत नाहीये. आणि मग बहुतांश वेळा या विकसनशील देशांकडनं जी काही प्राथमिक मालाची निर्यात होते त्यामध्ये कच्च्या मालाची निर्यात होते. परिणामी या कच्च्या मालाच्या निर्यातीला निर्यात मूल्य किंवा चांगली किंमत मिळत नाहीये. आणि यावर उपाय म्हणून विकसनशील देशांनी या प्राथमिक वस्तूंवर प्रक्रिया करणारे जे काही उद्योग आहेत ते देशामध्ये मोठ्या प्रमाणात उभारावे. त्याचबरोबर जर विकसनशील यासाठी हे जे काही विकसित देश आहेत या विकसित देशांकडून यंत्रसामग्री, तंत्रज्ञानाची आयात त्यांनी केली पाहिजेत. म्हणजे प्रगत देशाकडनं अद्यावत अशी जी काही यंत्रसामग्री आहे, अद्यावत असं प्रगत असं किंवा अद्यावत असं जे काही तंत्र आहे या तंत्रज्ञानाची आयात जर केली तर या देशांना आपल्याच देशामध्ये कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर करण्याची एक चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध होईल. त्याचबरोबर प्राथमिक वस्तूंचा टिकाऊपणा वाढेल. कारण कच्चा माल हा नाशवंत आहे, तो ताबडतोब बाजारात विकावा लागतो. परिणामी येईल त्या किमतीला कच्चा माल विकायचा आणि म्हणजेच त्या ठिकाणी कच्च्या मालाला कमी किंमत मिळते. परिणामी विकसनशील देशांना निर्यातीच्या माध्यमातून जे काही परकीय चलन मिळतं ते अतिशय कमी प्रमाणात मिळतं. थोडक्यात निर्यातीचं मूल्य हे कमी असतं आणि आयातीचं मूल्य मात्र जास्त असतं. परिणामी त्यांना व्यापार शर्ती या प्रतिकूल बनत जात असतात. आणि मग याच्यावर उपाय म्हणून या प्राथमिक वस्तू किंवा प्राथमिक मालाचा टिकाऊपणा वाढवायचा असेल तर त्याच्यावरती प्रक्रिया करून अंतिम उपभोगाच्या वस्तू या देशांनी तयार करणं गरजेचं आहे. योग्य त्या ठिकाणी किंमत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी प्रामुख्यानं स्वतः संशोधन आणि विकास कार्यक्रम सुरू केले पाहिजेत.
शिवाय प्राथमिक वस्तूंचा टिकाऊपणा जर वाढला, थोडक्यात पक्का मालाचं उत्पादन जर वाढलं, तर देशातील नागरिकांची तो माल खरेदी करण्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होईल, उपयोगितेचं प्रमाण वाढेल, त्याच्यामुळं त्या मालाला योग्य किंमत प्राप्त होईल आणि प्रक्रिया उद्योगाला देशातल्या देशात चालना देण्यासाठी या देशांनी संशोधन आणि विकास कार्यक्रम हे त्या क्षेत्रामध्ये सुरू करणं हे नितांत गरजेचं आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करावं, शोध संशोधनाचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. असं केलं तर उत्पादन आणि निर्यातीत वाढ होऊन व्यापार शर्ती या देशांना अनुकूल बनतील. त्यानंतर राखीव साठ्याची जी काही निर्मिती आहे, ती निर्मिती हा एक उपाय सुचवण्यात आलेला आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्राथमिक वस्तूंच्या किमतीमध्ये अनेक कारणांनी, म्हणजे शेतीमालाच्या किमतीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक कारणांनी चढउतार प्रामुख्यानं निर्माण होत असतात आणि त्यामुळं त्यांच्या निर्यातीच्या उत्पन्नात एक प्रकारची अनिश्चितता निर्माण होत असते. या प्राथमिक मालाच्या किमतीतील चढउतार हा कमी करण्यासाठी विकसनशील देशांनी काही दिवस त्या ठिकाणी एक प्रतीक्षा क्षमता वाढवली पाहिजे. आणि मग प्रतीक्षा क्षमता वाढवायची असेल तर अद्ययावत अशी साठवण गृहांची निर्मिती केली पाहिजे, खरेदी विक्री संस्था स्थापन कराव्यात. यासाठी त्या देशाच्या सरकारनं पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि जेव्हा जागतिक बाजारामध्ये किमती कमी होतील तेव्हा किमान किमतीला त्या वस्तूंची खरेदी करून त्या मालाचा साठा या देशांनी वाढवावा. आणि जेव्हा मालाची टंचाई येते तेव्हा या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हा मालाच्या किमती वाढतात तेव्हा राखीव साठ्यातनं मालाची विक्री करावी. आता हा जो काही उपाय सुचवण्यात आलेला आहे तो फारसा महत्त्वाचा मानला गेलेला नाही, परंतु तरीही विकसनशील देशांना व्यापार शर्तीमध्ये सुधारणा घडून आणायची असेल तर अशा प्रकारचा एक रिझर्व्ह स्टॉक जो आहे तो निर्माण करणं गरजेचं आहे. आणि शेवटचा उपाय म्हणून सामूहिक व्यापार करार हा एक आपल्याला उपाय सांगता येईल की विकसनशील देशांनी व्यापार शर्तीत अनुकूलता आणण्यासाठी प्रगत देशांप्रमाणेच की आज प्रगत देशांनी ज्या काही सुधारणा घडून आणलेल्या आहेत त्यांनी आपल्या व्यापार शर्ती नेहमीच अनुकूल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या मागे त्या देशांनी एकत्र येऊन एक संघटना स्थापन करण्यात केलेली आहेत. म्हणजे याचं उदाहरण म्हणून युरोपियन आर्थिक समुदाय या देशांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा एक समुदाय किंवा एक संघ स्थापन केलेला आहे. आणि त्या संघाच्या माध्यमातून देशादेशांना सहकार्य करून त्या प्रत्येक देश व्यापार शर्ती अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे विकसनशील देशांमध्ये प्राथमिक वस्तूंचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. अशा वेळेस या देशांनी आपापसातल्या स्पर्धा ज्या काही चाललेल्या आहेत त्या स्पर्धा कमी करून एक संगनमतानं मालाची विक्री वाढवावी. त्या विकसनशील राष्ट्रांनी एकत्र येऊन संघटना स्थापन करावी. त्या संघटनेच्या माध्यमातून सौदा शक्तीतही वाढ घडून आणली पाहिजे. अशा पद्धतीनं विकसनशील देशांच्या व्यापार शर्तीत सुधारणा घडून आणायच्या असतील तर हे जे काही 5 प्रकारचे उपाय आहेत हे उपाय या ठिकाणी देशांनी जर केले तर नक्कीच त्या देशांच्या व्यापार शर्ती सुधारणा घडून येईल. याचबरोबर आपण व्यापार शर्ती आणि आर्थिक विकास याही उपघटकाचा विचार करणार आहोत की व्यापार शर्ती आणि आर्थिक विकास खरं तर एकमेकांवर अवलंबून त्या ठिकाणी असतात. थोडक्यात एकमेकांचा एकमेकावर प्रभाव पडत असतो, परंतु तसा जर बघितला तर या दोनमध्ये प्रत्यक्ष संबंध नसतो. की व्यापार शर्तीचा परिणाम हा देशाच्या व्यवहार तोलावर होतो आणि व्यवहार तोलाचा आर्थिक विकासावर परिणाम त्या ठिकाणी होत असतो. याचाच अर्थ व्यापार शर्ती आणि आर्थिक विकास या दोनमध्ये अप्रत्यक्ष इनडिरेक्टली संबंध त्या ठिकाणी असतो. या व्यापार शर्ती आणि आर्थिक विकास यांच्यातील अप्रत्यक्ष संबंधाचा 2 दृष्टिकोनातून विचार प्रामुख्याने केला जातो. त्यामध्ये पहिला विचार जो काय की व्यापार शर्तीचा आर्थिक विकासावरील परिणाम.
या विचारामध्ये किंवा या दृष्टिकोनामध्ये विचार जर केला तर आर्थिक विकासासाठी व्यापार शर्ती अनुकूल असणं हे प्रत्येक देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. जर व्यापार शर्ती देशाला अनुकूल असतील तर त्या देशाच्या निर्यातीत वाढ होऊन मोठ्या प्रमाणावरती देशाला परकीय चलन प्राप्त होतं की जे परकीय चलन दुर्मिळ आहे, बहुमोलाचं आहे. विकास कार्यामध्ये किंवा विकासाची वाटचाल करत असताना सातत्याने देशाला परकीय चलन हे लागत असतं आणि अशा या निर्यात मूल्याच्या साह्यानं म्हणजेच परकीय चलनाच्या साह्यानं देशामध्ये ज्या गोष्टी उपलब्ध नाही आहेत म्हणजे प्रामुख्यानं अविकसित देश किंवा विकसनशील देशांमध्ये यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कच्चा माल, अर्धपक्का माल ह्या ज्या काही विकासात्मक वस्तू आहेत त्या देशात उपलब्ध नाही आहेत. अशा वेळेस निर्यात मूल्याच्या साह्यानं किंवा मिळालेल्या परकीय चलनाच्या साह्यानं या विकासात्मक वस्तूंची आयात करून आर्थिक विकासाचा वेग वाढवता येत असतो. आणि याउलट जर देशाला व्यापार शर्ती प्रतिकूल असतील तर आयातीच्या तुलनेत देशाला निर्यात जास्त करावी लागेल. म्हणजे निर्यात उत्पन्न शिल्लक राहत नाही आहे आणि मग निर्यातीचं उत्पन्न शिल्लक राहत नसल्यामुळं देशाच्या आर्थिक विकासासाठी जे महत्त्वाचं लागणारं साधन भांडवल हे भांडवल उपलब्ध होऊ शकत नाही. मग भांडवलाच्या अभावी आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होत जातील. समजा याच्या बाबतीत उदाहरण द्यायचं जर झालं तर एखाद्या विकसनशील देशातनं शेती उत्पादित माल, खनिज संपत्ती या प्राथमिक वस्तूंची निर्यात केली जाते आणि त्याच्या बदल्यात प्रगत देशातनं त्या देशामध्ये जे काही औद्योगिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रात निर्मित ज्या काही वस्तू आहेत त्यांची आयात देशाकडनं केली जाते आणि मग जेवढं निर्यात मूल्य प्राप्त होतं तेवढंच आयातीचं मूल्य द्यावं लागतं. अशा वेळेस देशाचा व्यवहार हा संतुलित बनला असं आपल्याला प्रामुख्यानं म्हणता येतं. म्हणजे समान की जेवढी निर्यात आहे तेवढीच आयात आहे, जेवढं येणं आहे तेवढंच देणं त्या ठिकाणी आहेत. व्यवहार तोलाच्या ताळेबंदाच्या दोन्ही बाजू त्या ठिकाणी इक्वल समान झालेल्या आहेत. म्हणजेच त्या देशाच्या व्यवहार तोलामध्ये समतोल प्रस्थापित झाला असंही आपल्याला प्रामुख्यानं म्हणता येतं. आता समजा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्राथमिक वस्तूंच्या किमती वाढल्या आणि त्या निर्मित वस्तू म्हणजे कारखाना निर्मित वस्तूंच्या किमती कॉन्स्टंट या स्थिर किंवा तुलनात्मकदृष्ट्या प्राथमिक मालाच्या किमतीच्या तुलनात्मकदृष्ट्या त्या किमती कमी वाढल्या तर अशा परिस्थितीत विकसनशील देशांना व्यापार शर्ती या अनुकूल होतील. याचं कारण की आता पूर्वी इतक्याच वस्तूंची निर्यात करून अधिक निर्यातीचं मूल्य देशाला प्राप्त होईल आणि त्याच्या बदल्यात पूर्वीपेक्षा जास्त वस्तूंची आयात करणं देशाला शक्य होईल. अतिरिक्त निर्यात मूल्याच्या साह्यानं विकासात्मक साधनांची आयात करून अनेक विकासात्मक कार्यक्रम विकसनशील राष्ट्रांना राबवता त्या ठिकाणी येतील. विकासात्मक क्षेत्रातली गुंतवणूक त्या ठिकाणी वाढण्यास मदत होईल. गुंतवणूक वाढली की उत्पादन त्या ठिकाणी वाढेल, उत्पादन वाढलं की रोजगार वाढेल आणि देशाच्या राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होण्यास मदत होईल. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आर्थिक विकासाचा वेग त्या ठिकाणी वाढेल. थोडक्यात जर व्यापार शर्ती देशाला अनुकूल राहिल्यास किंवा झाल्यात तर त्या देशाच्या व्यवहार तोलात आधिक्य किंवा वाढावा निर्माण होईल. त्या वाढाव्याच्या साह्यानं विकासात्मक साधनांची आयात करून आर्थिक विकासाचा वेग वाढतो. या दृष्टिकोनातनं या पहिल्या विचारात व्यापार शर्तीचा आर्थिक विकासावरील परिणाम म्हणून प्राध्यापक नर्क्स यांच्या मते अनुकूल व्यापार शर्ती देशात भांडवल निर्मितीचा एक संभाव्य मार्ग आहे आणि याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे की यातनं परकीय कर्जाच्या भारात वाढ होण्याची भीती नसते आणि परदेशातून घेतलेल्या कर्जाच्या कारणाने निर्माण होणाऱ्या संघर्षाची भीती नसते असं प्राध्यापक नर्सनं म्हटलेलं आहे की विकसनशील देशांना व्यापार शर्तीच्या अनुकूलतेमुळं प्राप्त होणारे अतिरिक्त निर्यातीचं उत्पन्न हे अनुदानाच्या रूपानं किंवा स्वरूपाचं असतं
कारण परकीय कर्जाप्रमाणे ते अनुदानरूपी जो काही लाभ मिळतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं व्याज द्यावं लागत नाही, मुद्दलाची परतफेड करावी लागत नाहीये, त्याचा देशाच्या व्यवहार तोलावर ताण पडत नाहीये. म्हणजे एका दृष्टीनं हे जे काही अतिरिक्त उत्पन्न आहे, व्यापार शर्तीच्या अनुकूलतेमुळं निर्माण होणारं अतिरिक्त उत्पन्न हे अनुदानापेक्षाही चांगलं असतं, असं प्राध्यापक नर्कचं मत आहे. याचप्रमाणे प्राध्यापक मेयर आणि बाल्डविन यांच्या मते व्यापार शर्तीत सुधारणा झाल्यावर देशाची आंतरराष्ट्रीय बाजारातली जी काही पर्चेसिंग पॉवर आहे ती वाढत जाते आणि खरेदी शक्ती वाढते. परिणामी देशाचा आर्थिक विकास त्या ठिकाणी होतो आणि म्हणून प्रत्येक देश व्यापार शर्तीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या उलट जर विकसनशील देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल असतील तर त्याचा त्या देशांच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो. याही बाबतीत मेयर आणि बाल्डविननं जे काही एक उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगितलं की समजा आंतरराष्ट्रीय बाजारात प्राथमिक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आणि निर्मित वस्तूंच्या किमती तेवढ्याच किंवा किंचित वाढल्या तर व्यापार शर्ती विकसनशील देशांना प्रतिकूल होतात. निर्यात वस्तूंच्या किमती कमी झाल्यानं पूर्वी एवढंच निर्यातीचं मूल्य मिळवण्यासाठी आता पूर्वीपेक्षा जास्त वस्तूंची निर्यात करावी लागेल आणि समजा अशी निर्यात केली नाही तर निर्यात मूल्य कमी त्या ठिकाणी होईल. आणि दुसरीकडं आयातीत अपेक्षेपेक्षा कमी वाढ होऊ नये, अतिरिक्त निर्यात मूल्य इथं निर्माण होणार नाहीये. त्याच्यामुळं या देशांची आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी शक्ती कमी होईल, विकासात्मक आयात घटेल, नवीन गुंतवणूक होणार नाहीये, त्याचा त्या देशाच्या आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होईल. आणि म्हणून जर देशात आर्थिक विकासाचा परिणाम म्हणून त्या देशाच्या उत्पादकतेत वाढ झाली तर आंतरराष्ट्रीय पुरवठ्यात वाढ होऊन निर्यात वस्तूंच्या किमती आणखी कमी होतील. किमतीत घट झाल्यामुळं व्यापारातले लाभ हे कमी होत जातील. परिणामी निर्यात कमी होईल, निर्यात उद्योगांचं उत्पन्न त्या ठिकाणी कमी होईल आणि देशातील लोकांचं राहणीमान त्या ठिकाणी खालावेल. याचा परिणाम म्हणून देशातला आर्थिक विकासाचा वेग हा मंदावेल. इतकंच नाही तर या प्रतिकूल व्यापार शर्तीमुळं आयात वस्तूंच्या किमतीत वाढ होते, विकासात्मक साधनांच्या आयातीवरील खर्चात त्या ठिकाणी वाढ होते आणि आयात पर्यायीकरण उद्योग व इतर विकासात्मक उद्योग यांचा विकास आणि विस्तार कार्यक्रमामध्ये मोठे अडथळे निर्माण होतात. परिणामी त्या विकसनशील राष्ट्रांचा आर्थिक विकासाचा वेग आणखी मंदावतो. मग प्राध्यापक मेयर आणि बाल्डविनच्या मते जर व्यापार शर्ती देशाला प्रतिकूल असतील तर निर्यात किमतीत घट झाल्यानं देशाला व्यापार शर्ती आणखी प्रतिकूल होतील. यातून देशाची आंतरराष्ट्रीय बाजारातली खरेदी शक्ती कमी होते, विकासाची क्षमता कमी होते, निर्यात उत्पन्न आयातीवरच मोठ्या प्रमाणात खर्च होतो, परकीय गुंतवणूक प्रवाहात अडचणी निर्माण होऊन आर्थिक विकासाला बाधा पोहोचते. या संदर्भामध्ये प्राध्यापक जेव्हान्स यांचंही मत असंच आहे की व्यापार शर्तींना परकीय व्यापारापासून मिळणाऱ्या लाभाचं प्रतीक मानू नये. म्हणजे प्राध्यापक जेव्हान्स म्हणतात की व्यापार शर्ती आणि आर्थिक विकास यामध्ये प्रत्यक्ष संबंध असा नसतो की व्यापार शर्ती प्रतिकूल असतानाही देशांना व्यापारापासून लाभ प्राप्त होतात. निर्यात प्राप्त उत्पन्नातनं जर विकासात्मक साधनांची आयात केली, घटकांची आयात केली तर आर्थिक विकासाचा वेग वाढू शकतो. आणि काही अर्थतज्ञांच्या मते व्यापार शर्ती अनुकूल असल्या म्हणजे आर्थिक विकास होतोच असंही नाही. कारण आर्थिक विकास हा केवळ व्यापार शर्तीवरच अवलंबून आहे असं नाही, तर आर्थिक विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. व्यापार शर्तीची अनुकूलता हा त्यातला एक घटक म्हणून आपल्याला प्रामुख्यानं सांगता येईल. म्हणजे व्यापार शर्ती जरी अनुकूल असल्या आणि इतर परिस्थिती मात्र अनुकूल नसली तर आर्थिक विकास होऊ शकत नाहीये. अशा प्रकारे व्यापार शर्तीचे आर्थिक विकासावर दुहेरी परिणाम होऊ शकत आहेत. त्यानंतर दुसरा दृष्टिकोन आहे की आर्थिक विकासाचा व्यापार शर्तीवरील परिणाम, की ज्याप्रमाणे व्यापार शर्तीचा आर्थिक विकासावर परिणाम होतो त्याचप्रमाणे आर्थिक विकासाचा व्यापार शर्तीवर परिणाम होत असतो.
जसजसा देशाचा आर्थिक विकास होत जातो तसतसं देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ होते आणि उत्पादनातील वाढीबरोबरच रोजगार पातळीत वाढ होते. राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात त्या ठिकाणी वाढ होते. देशातील लोकांच्या खरेदी शक्तीत वाढ होत जाते. म्हणजे थोडक्यात तांत्रिक भाषेत सांगायचं जर झालं तर आर्थिक विकासामुळं उत्पादन शक्यता वक्राचं उजवीकडं वरच्या भागात स्थानांतरण त्या ठिकाणी होतं. देशातील लोकांच्या खरेदी शक्तीत वाढ झाल्यानं वस्तूंची मागणी वाढते, लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढते, वस्तूंच्या मागणीत त्या ठिकाणी वाढ होते. देशांतर्गत उत्पादनातून वाढती मागणी अशा वेळेस पूर्ण करणं शक्य होत नसल्यानं परदेशातनं उपभोग्य वस्तूंची आयात त्या ठिकाणी करावी लागते किंवा केली जाते. आणि मग उपभोग्य वस्तूंबरोबरच भांडवली वस्तूंची आयात प्रामुख्यानं केली जाते. आणि मग एकूण देशाच्या आयातीत वाढ त्या ठिकाणी होते. आर्थिक विकासाच्या या परिणामाला मागणीची उत्पन्न लवचिकता असं म्हटलं जातं. दुसरीकडं विकासात्मक भांडवली वस्तूंची आयात विकसनशील देश करतात आणि मग त्या विकासात्मक भांडवली वस्तूंच्या आयातीमुळं देशात आयात पर्यायीकरण होऊ शकतं किंवा होऊ लागतं आणि त्याचा परिणाम म्हणून उपभोग्य व भांडवली वस्तूंचं देशांतर्गत उत्पादन वाढत जातं. याबरोबरच प्रगत तंत्रज्ञानामुळं शेतीच्या उत्पादनात वाढ होते. देशांतर्गत उत्पादन वाढीमुळं पुरवठ्यात वाढ होते आणि पुरवठ्यातील या वाढीला पुरवठ्याची लवचिकता असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. थोडक्यात आर्थिक विकासामुळं उत्पन्न पातळीत बदल होतो आणि तो उत्पन्न वाढतं. उत्पन्न पातळीत बदल म्हणजे काय तर उत्पन्न पातळी त्या ठिकाणी वाढते, लोकांकडं उत्पन्न येतं, खरेदी शक्ती वाढते, लोक विविध वस्तू आणि सेवांना मागणी करतायत. याचा अर्थ मागणीत बदल त्या ठिकाणी होत जातो. आणि दुसरीकडं आर्थिक विकास झाल्यानं उपभोग्य आणि भांडवली वस्तूंचं देशातल्या देशातच उत्पादन होऊ लागल्यामुळं देशांतर्गत पुरवठ्यामध्ये बदल होत जातात. मागणी आणि पुरवठ्यातील बदल हे खरं तर मागणी आणि पुरवठ्याच्या लवचिकतेवर अवलंबून असतात आणि मागणी व पुरवठ्याची लवचिकता आणि व्यापार शर्तीची अनुकूलता किंवा प्रतिकूलता या दोनमधला जो काही संबंध आहे तो सांगत असताना प्रामुख्यानं की जेव्हा आयात वस्तू मागणीची उत्पन्न लवचिकता एकाबरोबर त्या ठिकाणी असते, याचाच अर्थ एकाबरोबर असते म्हणजे मागणी लवचिक असते आणि पुरवठ्याची लवचिकताही एक असते, तेव्हा जसजसा देशाचा आर्थिक विकास होतो तसतसं देशाला व्यापार शर्ती प्रतिकूल होतात. किंबहुना विकासाचा व्यापार शर्तीवर नेहमीच प्रतिकूल परिणाम होतो. कारण विकासामुळं उत्पन्न पातळीत वाढ होते आणि उत्पन्न पातळी वाढ झाली की लोक काय करतात, परकीय वस्तूंची मागणी करतात. म्हणजेच आयातीत वाढ होते. परकीय वस्तूंच्या मागणीत त्या ठिकाणी वाढ झाली की आयातीत वाढ होते. दुसरं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते म्हणजे की जर आयात वस्तूंच्या मागणीची उत्पन्न लवचिकता एकापेक्षा कमी आणि पुरवठ्याची लवचिकता एकापेक्षा जास्त असेल तर विकासाबरोबरच व्यापार शर्तीत सुधारणा होईल. कारण आयात वस्तूंच्या मागणीची उत्पन्न लवचिकता एकापेक्षा कमी असल्यानं उत्पन्नात वाढ होऊ नये, त्या वस्तूंच्या मागणीत वाढ होणार नाही. मात्र पुरवठा हा जास्त फ्लेक्झिबल जास्त लवचिक असल्यानं परकीय वस्तूंची आयात कमी होईल. आयातीत घट झाल्यास व्यापार शर्ती देशाला नक्कीच अनुकूल त्या ठिकाणी ठरतील. त्यानंतर जर परकीय वस्तू मागणीची उत्पन्न लवचिकता एकपेक्षा जास्त आणि देशांतर्गत पुरवठ्याची लवचिकता एकपेक्षा कमी असेल तर आर्थिक विकासाचा व्यापार शर्तीवर प्रतिकूल परिणाम होईल. कारण मागणीची लवचिकता जास्त असल्यानं आयात वस्तूंची मागणी वाढेल आणि पुरवठ्याची लवचिकता कमी असल्यानं पुरवठ्यात फारशी वाढ होणार नाही. आयात वाढ आणि निर्यात घट यामुळं देशाला व्यापार शर्ती प्रतिकूल होत आहेत. आणि शेवटचं या ठिकाणी आपल्याला की जो काही या
व्यापार शर्तीची अनुकूलता आणि प्रतिकूलता व मागणी आणि पुरवठ्याची लवचिकता यांच्यातला संबंध स्पष्ट करताना की जर आयात वस्तूंची मागणीची लवचिकता एकापेक्षा जास्त आणि पुरवठ्याची लवचिकताही एकापेक्षा, म्हणजे मागणीची लवचिकताही एकापेक्षा जास्त आणि पुरवठ्याची लवचिकताही एकापेक्षा जास्त असेल तर आर्थिक विकासाचा व्यापार शर्तीवर होणारा परिणाम हा मागणीच्या सापेक्ष किंवा तुलनात्मक आकारमानावर अवलंबून असेल. आणि जर आयात वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली तर व्यापार शर्ती देशाला प्रतिकूल ठरतील आणि आयात वस्तूंची मागणी कमी जर झाली तर व्यापार शर्ती या देशाला अनुकूल ठरतील. अशा प्रकारे व्यापार शर्ती आणि आर्थिक विकास या दोनमधला जो काही अप्रत्यक्ष संबंध आहे तो संबंध करत असताना या दोन दृष्टिकोनांचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. धन्यवाद.